नमस्कार शेतकरी बांधवांनो, सध्या मी आली सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील नंदूर या गावामध्ये. खरं तर माझ्यासोबत धर्मराज एनपे हे शेतकरी बांधव आहेत. त्यांच्याच द्राक्षाच्या बागेत सध्या आपण उभा आहोत. आपण पाहिलं तर उत्तम प्रकारे जी बाग त्यांची आहे ती आलेली आहे. कशा प्रकारे त्यांचं नियोजन आहे, कशा प्रकारे ते औषध फवारणी जी काही आहे ते करतायत, हे सगळं नियोजन त्यांना आपण विचारणार आहोत. सगळ्यात अगोदर मला सांगाल, कधीपासून शेती करतायत? 15-20 वर्ष मॅडम. अच्छा, 15-20 वर्षापासून तुम्ही शेती क्षेत्रामध्ये हा, आहात. आहे, हो. बर, किती एकर म्हणजे एकूण क्षेत्र किती आहे तुमचं? बागेचं काय हा, 2 एकर. 2 एकर. त्यातल्या किती क्षेत्रामध्ये आता बाग आहे? 2 एकरच पूर्ण. क्षेत्र बर. आणि एकूण अजून दुसरं आहे का काही शेती तुमची, की एवढंच क्षेत्र आहे? नाही ना, दुसरी पण शेती आहे की मग मॅडम. तिथे काय काय असतं? तिथं ऊस वगैरे असते. अच्छा, हम्म. म्हणजे कोणते कोणते उत्पादन आतापर्यंत तुम्ही घेतलेले आहेत? काय कांदा, ऊस, बर. काय तूर, अच्छा. हरभरा, मग मका. अच्छा, मग द्राक्ष पहिल्यांदाच घेतलं की याच्या अगोदर पण केली कधी बाग? नाही, पहिल्यापासून बाग आहेच. अच्छा अच्छा, हम्म. द्राक्षाची बाग आहे, आहेत. म्हणजे याच्यातला अभ्यास आहेच. हा, आहेत. बर. हम्म. शेतीच करायचंय अगोदरपासून ठरलंच हा, होतं का? पहिल्यापासून शेती करायचं म्हणूनच ठरूनच हे करायला लागलं. अच्छा अच्छा. हम्म. किती लोक असतात कुटुंबात तुमच्या? आपले 5 जण आहे. 5 जण आहेत. मग हम्म. सगळे हातभार लावता की हा, एकटे सांभाळतात? नाही नाही, आम्ही बी एकटे बी, सगळ्यांचे हात पण आहे, सगळे आपण बी सगळे मिळूनच करतात. सगळे मिळूनच करतो. बर, कधीची एकंदरीत ही लागवड कधीची आता द्राक्षाची, कोणत्या वर्षीची आहे? 2008 मधलं. अच्छा. हम्म. आपण पाहिलं तर याचे जे शेंडे आहेत ते उत्तम प्रकारे, त्यांची जी लांबी आहे ती झालेली आहे. हो. नक्की काय कारण आहे याच्या मागचं? मॅडम, ही रिचार्ज सोडलेला आहे. अच्छा. हम्म. कुठून माहिती मिळाली या रिचार्ज बद्दल? ही कंपनी साहेबाकडनं. अच्छा, हम्म. मग सोडल्यानंतर किती दिवसात तुम्हाला त्याचा फरक हो, जाणवून आला? 2-4 दिवसात आपलं भरपूर चांगलं रिझल्ट मिळाला रिझल्ट होता. मिळाला. याच्या अगोदर कधी रिझल्ट वापरलं होतं का रिचार्ज? नाही, तरी ते पहिल्यांदाच. दुसरं हे वापरलं होतं आम्ही. अच्छा अच्छा, हा, म्हणजे हे liquid. पहिल्यांदाच वापरलं आणि हा, त्याचा लय रिझल्ट एक उत्तम नंबर. प्रकारे. रिझल्ट 1 नंबर मिळाला आपल्याला. अच्छा. हम्म. आणि त्यानंतर आपण जी घड पाकळी जर आपण पाहिली हा. तर ही पण एक उत्तम प्रकारे जी आहे ती आलेली आहे. हा. याच्या मागचं नक्की काय कारण आहे? ही सोडलं पहा. बर, हे प्रोरेस आणि लस्टर सोडलं होतं. हा, हे मारलेलं. अच्छा, मग हे मारल्यानंतर किती दिवसानंतर तुम्हाला फरक ही लगेच रिझल्ट मिळाला मॅडम. किती दिवसात तरी? 2 ते 3 दिवसात, ही पण 2च दिवसात मिळाला बर. रिझल्ट. 1 नंबर चांगला मिळाला आपल्याला. हे पण पहिल्यांदाच तुम्ही हा, वापरलं आणि पहिल्यांदाच. हा, रिझल्ट उत्तम प्रकारे त्याचा मिळालेला 1 आहे. नंबर मिळाला आपल्याला रिझल्ट. बर, इतर शेतकऱ्यांनी जर प्रोरेस आणि लस्टर हे घड पाकळीसाठी वापरायचं म्हटलं तर काय सांगाल इतर शेतकऱ्यांना? ही चांगलं रिझल्ट चांगला आहे, हे घ्या म्हणून सांगायलाच पाहिजे ना. अच्छा हो. अच्छा. आणि जर याच्याबद्दल जर आपण म्हटलं तर या शेंडीच्या लांबणीबद्दल, तर मग हे पण वापरलं पाहिजे का हा, शेतकऱ्यांनी? वापरायला पाहिजे. 1 नंबर रिझल्ट आहे त्याचा. बर. खरं तर धर्मराज एनपे या शेतकऱ्यांसोबत आपण होतो. आपण पाहिलं तर त्यांच्या द्राक्षाच्या बागेत त्यांनी प्रॉफिट ॲग्रोचं लस्टर आणि त्याच्यानंतर रिचर हे जे काही औषध आहे ते घड पाकळीसाठी आणि ही शेंडी लांबणीसाठी वापरलं आणि उत्तम प्रकारे त्यांना त्याचा रिझल्ट जो आहे तो मिळालेला आहे. त्यामुळे नक्कीच इतर जे शेतकरी आहेत त्यांना देखील हे वापरण्यासाठी सांगतायत.